ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो. आपण बघत आहोत आर्य समाजाचे संस्थापक श्री स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला हा सत्यार्थ प्रकाश नावाचा अनमोल ग्रंथ, जो आपल्याला वेदानुसार सर्व सत्य माहिती देणारा, इतर मतपंथ संप्रदायांची माहिती देणारा, ते काय मानतात, त्यांनी काय मानायला हवं वेदानुसार, या सर्वांची माहिती देणारा, ईश्वर कसा आहे, साकार आहे तर कसा आहे, निराकार आहे तर कसा आहे, ही माहिती देणारा, आणि स्वतःला आपल्या मोठ्या घरातील मोठ्यांना आणि घरातील लहानांना बुद्धिभ्रमापासून वाचविणारा, अर्थात इतर मतपंथ संप्रदायांमध्ये कन्व्हर्ट होण्यापासून वाचवणारा, धर्मपरिवर्तनापासून वाचवणारा, स्वतःच्या धर्माचं अगाध ज्ञान देणारा हा असा एकमेव जगातील ग्रंथ आहे. श्रोतेगण हो, असा ग्रंथ कुठेही या पृथ्वीतलावरती आपल्याला सापडणार नाहीच. ठीक आहे श्रोतेगण, तर आपण स्वामीजींचं आपण बघत आहोत, स्वामींनी दिलेल्या ईश्वराच्या व्याख्या आणि त्याचे अर्थ. ईश्वराला कुबेर का म्हणतात? ठीक आहे श्रोतेगण, आपण बघून आता ईश्वराला कुबेर का म्हणतात. तर कुबी आच्छादने या धातूपासून कुबेर हा शब्द सिद्ध होतो. धातू कशाचा? व्याकरणाचा धातू. ठीक आहे, तर या सर्वम कुंभती स्वव्याप्ताच्छादयती सौ कुबेरो जगदीश्वर. म्हणजेच जो आपल्या व्याप्तीच्या योगाने सर्व जग व्यापतो, म्हणून परमेश्वराला कुबेर असे नाव आहे. समजलं? म्हणजे ज्यानं सर्व जग व्यापलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो ना का ईश्वर हा प्रत्येक कणाकणामध्ये आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा पृथक वेगळं इथं काहीच नाही आहे. म्हणजे जिथपर्यंत हे ब्रह्मांड त्यानं निर्माण केलेलं आहे संपूर्ण, तिथं त्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तो आहे. म्हणून या सर्व जगाला व्यापलेला असल्या कारणामुळे, आणि आपणही त्याच्या गर्भामध्ये निवासच करतोय. ठीक आहे, तर म्हणून या सर्व ब्रह्मांडाला त्याने व्यापलेले असल्या कारणामुळे, कशाने? निराकार स्वरूपाने व्यापल्या असल्या कारणाने त्या ईश्वराचे नाव कुबेर असे आहे. पुढचे बघूया. पृथु विस्तारे या धातूपासून पृथ्वी हा शब्द सिद्ध होतो. तर या पर्थती सर्वं जगद्विस्तृणाती तस्मात्स पृथ्वी. म्हणजे जो सर्व विस्तृत जगताचा विस्तार करणारा असल्या कारणामुळे, जो सर्व या विस्तृत जगताचा विस्तार करत असल्या कारणामुळे त्या परमेश्वराचे नाव पृथ्वी असे आहे. आता विस्तार कसा? आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस आपण लहान होतो, म्हणजे आज जर माझं वय 46 वर्ष आहे, तर ज्यावेळेस मी लहानपणामध्ये ओट्यावरती झोपायचो त्या काळी, तर तेव्हा आकाशाकडे बघा ना, तर आकाश पूर्ण चांदण्यांनं भरलेलं असायचं. बघा, जुने लोक म्हणजे आपले वडीलधारे माणसं, त्यांनाही विचारून बघा की त्यावेळेला हे आकाश, सर्व अवकाश हे चांदण्यांनी घट्ट भरलेलं असायचं. म्हणजे याची जागा तुरळक वाटायची, थोड्या जागा दिसायच्या, पण पूर्ण गच्च भरलेला असा अवकाश असायचा, ताऱ्यांनी, ग्रहांनी, चमकदार फुल. परंतु आता ती अवस्था राहिली नाही. म्हणजे काय होतंय? ब्रह्मांडाचा विस्तार होत चाललाय. म्हणजे ग्रहांची जागा बदलली. आता एवढ्या चांदण्या अशा एक खटी, जसं आपण दिवे हे लावतो ना, घाटावरती दिवे लावतात बघा, तसं शेजारे असतात, तसे आता दिसत नाहीत. आता पूर्ण काय चाललं? अवकाशाचा विस्तार, अर्थात ब्रह्मांडाचा विस्तार होत चाललेला आहे. आणि तारे आता दूर दिसत आहेत. चांदण्या ज्यावेळेस असतात रात्रीच्या वेळेस, त्यावेळेस आपण नीट निरखून बघा, आणि जुन्या आपल्या वडीलधाऱ्यांनाही विचारून बघा पूर्वी कसं असेल, आता कसं आहे. म्हणून तो सर्व जगताचा विस्तृत जगताचा विस्तार करणारा असल्या कारणामुळे त्या ईश्वराचे नाव पृथ्वी असे आहे. तर विस्तार कसा केला? आपल्याला राहण्यापिण्यासाठी सुद्धा जमीन दिलेली आहे, बरोबर आहे की नाही? मग जमीन दिली म्हणून तर आपण काय करू शकतो? त्याच्यावर चालू फिरू शकतो. म्हणजे या ज्या गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध परमेश्वराने करून दिल्या आहेत, तर त्याचे ते नाव संज्ञक आहे. ठीक आहे, म्हणून ईश्वराला काय म्हणतात? विस्तार करणारा, या विस्तृत जगताचा विस्तार करणारा असल्या कारणामुळे ईश्वराचे एक नाव पृथ्वी असेही आहे. आता जलघातने
या धातूपासून हा जल शब्द सिद्ध होतो. तर जलती घातयती दुष्टान संघतयती अव्यक्त परमान वादीन तद्ब्रह्मजलम. जो दुष्टांचे ताडन करणारा आहे. दुष्ट कोण आहेत? म्हणजे जसे आपण कर्म केले, मी वाईट कर्म केले, तर मला ते जे केलेले कर्म आहेत ते काही महिन्यांनी काही वर्षांनी ते पुन्हा रिटर्न माझ्याकडे येणार. कारण आपण जे जे कर्म करतो ते सर्व या प्रकृती मातेमध्येच रेकॉर्ड होतं आणि ते रेकॉर्डिंग पुन्हा आपल्यासमोर ते ज्या टायमाला आपला म्हणतात ना भोग चालू झाला त्यावेळेला आपल्याला एक 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 आपण केलेले कर्म आपल्या समोर येतात आणि मग आपला आत्मा रडतो, पश्चाताप करतो. ठीक आहे. तर जो दुष्टांचा ताडन करणारा आहे, अव्यक्त आणि परमाणूंचा अन्योन्य संयोग आणि वियोग करतो, त्या परमात्म्याला जल असेही नाव आहे. ठीक आहे. का करतो? तर हे जे अणुरेणू जे आहे ज्याच्यापासून हे संपूर्ण जगत दृश्य स्वरूपामध्ये आणि त्याच्या अगोदर ही 17 स्टेप आहेत. म्हणजे ज्या 17वी जी अखेर 16वी 17वी जी स्टेप आहे ज्याला आपण प्रमुख सत्ता म्हणतो, जे ओम नावाचं जे कंपन आहे, ओम नावाची जी महाऊर्जा आहे जी या संपूर्ण ब्रह्मांडाला चालवते, जन्म देते, पालनपोषण करते आणि प्रलय करते. तर ती जी एक सत्ता आहे त्या सत्तेचा शेवटचा सर्वात भाग आहे जो आपण आपली निर्मिती या युनिव्हर्सची निर्मिती आपण बघतो. ठीक आहे. तर तिला म्हणतात हे अणू आणि रेणू त्यांच्यापासून जे आपण दृश्य स्वरूपामध्ये येतो. तर अन्य याचा संयोग आणि वियोग होतो. म्हणजे ते एकत्र येतात आणि निर्मिती करतात. आणि म्हणजे जसं एक आपण जन्म घेतला आहे, जन्म घेऊन आपण याच्यावरती मातेच्या गर्भातून बाहेर आलो. मग जन्म झाला म्हणजे काय झाला, ह्या सर्व गोष्टींचा संयोग झाल्यामुळे एकत्र आल्यामुळे आपली एक आकृती बनली. आणि जेव्हा आता आपले मृत्यू पावेल आपल्याला एक तर काय करतात, चितेवरती अग्निडाव देतात. तर ज्या टायमाला चितेवरती अग्निडाव दिला जातो त्यावेळेला हे जे अणुरेणू आपल्या जे म्हणजे जे अदृश्य आपलं शरीर आहे ते पुन्हा काय होऊन जातं, या प्रकृती मातेच्या गर्भामध्ये पुन्हा विलीन होऊन जातं. म्हणजे ते त्याच्या सूक्ष्म स्वरूपामध्ये म्हणजे सूक्ष्म शरीर म्हणतात त्याला, ते हे होऊन जातं. काय त्याच्यात प्रकृती मातेच्या गर्भामध्ये पुन्हा त्या तत्वामध्ये विलीन होऊन जातं, वेगवेगळं होतं. मग याला संयोग आणि वियोग असे म्हणतात. तर हा जो दुष्टांचा ताडन करणारा आहे परमपिता परमात्मा, जो अव्यक्त आहे, तसेच परमाणूंचा अन्योन्य संयोग आणि वियोग करणारा असल्या कारणामुळे त्या परमात्म्याचे नाव जल असेही आहे. पुढचं बघूया. काश्रुदीप्तो, तर या धातूपासून आकाश हा शब्द सिद्ध होतो. तर या सर्वतः सर्वं जगत प्रकाशयती स आकाशः. मग जो सर्व बाजूने सर्व जगताचा प्रकाश करणारा असल्या कारणामुळे त्या परमात्म्याचे नाव आकाश असे आहे. तर आता आकाश कशाला म्हणतात ते आपण मागच्या जुन्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. आकाश म्हणजे ही जी रश्मी आहे, ज्या रश्मींमध्ये मुळे आपण एकमेकांना बघू शकतो, हे सूक्ष्म प्राणतत्व आहे आणि या प्राणतत्वामुळेच आपण एकमेकांना बघू शकतो. म्हणजे एवढं सूक्ष्म आहे आणि परमात्मा याच्यापेक्षाही अतिसूक्ष्म आहे. ठीक आहे श्रोतेगण. तर अशा कारणामुळे ईश्वराचे एक नाव आकाश असेही आहे. आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया अन्न, अन्नात, आत्ता. अन्न शब्द ईश्वराचे नाव अन्न पण आहे, ते आपण पुढल्या व्हिडिओत बघूया श्रोतेगण हो. आता आपल्याला एवढं समजलंच असेल. ओम नमस्ते.